जय महाराष्ट्र पब्लिक. खूपच दिवसानंतर आपला व्लॉग येतोय आणि मेन म्हणलं तर राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आपली ट्रिप निघाली होती उज्जैनला जाण्यासाठी. सियावर रामचंद्र भगवान की जय. देवाचं नाव घेऊन आणि गाडीची पूजा करून आपण आलो होतो थेट पेट्रोल पंपाला. पेट्रोल पंपाला आल्याबरोबर गाडी पहिले फुल करून घेतली आणि निघालो आपण पुढच्या प्रवासाला. आपण निघालेले आता आपण उज्जैनला जाण्यासाठी. आपल्या सगळ्यात पहिला स्टॉप आहे आपला स्टॉपवर गेला तर आपल्याला पुढे जाणार. त्यांचे पाय आकडून गेले होते म्हणून आपण जाता जाता पहिलेच एक छोटासा ब्रेक घेतला होता. हॅलो गाईज, मी आता चहा घेतोय, तुम्ही पण घ्या. आणि आम्ही आता जाणार ॲक्च्युली मध्ये आम्हाला आमचा पुढचा स्टॉप आहे तो तुम्हाला ब्लॉगमध्ये कळत. बघा पुरा जपडी आहे पुरे. ते गेले ते आपले कांदे राहिले ते घरी, तर कांदे ते आणाला बाबाची. आणि आता ना गाडी बी घेऊन आली बाबाची. आणि मग आपला एक छोटासा ब्रेक झाला होता जेवण करण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात सगळे मित्रमंडळी जोमात, बाकी सगळे कोमात. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तू गायच खाना विना होय. तू कसं पोहोचले गायच पुढं दुबईला आलेले. आणि इकडे वाघ आणि इकडे वाघाची भीती सांगितली, चिट्टे सांगितली, लांगी खेळताना पकडली. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलो बा आपण. आता इथं मस्त आहे की आम्हाला काय भेटले आपल्याला आश्रम आहे का? आम्हाला कॅन्टीन भेटलेली नव्हती. कॅन्टीन भेटलेली आपली. मी बैल वाढाय का? सकाळी सकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटीला आल्याबरोबर आपली सगळी मित्रमंडळी तर धिंगामस्ती करत होती. आणि माझ्याकडून जितकं आलं म्हणजे मी तितकं ब्लॉगमध्ये ॲड केलं आणि तुम्हाला शेअर केलं. मित्रांनो, आपण एका ठिकाणी स्टॉप घेतला सकाळी सकाळी. तुम्ही जशी आमची धिंगामस्ती पाहिली तर विषय असा होता का करू भाई सगळ्याच्या. हा काय घ्यायला? नाश्त्यासाठी कांदे घ्यायला आला होता इकडे. आज दोन शब्द. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक. तर विषय असा आहे, आपण एका ठिकाणी स्टॉप घेतला तर आपल्याला जायचं होतं आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर काही नाही, मग आता आवरला, आंघोळी बिंगोळी वगैरे झालं, शर्ट वगैरे घातलं मस्त पैकी. आणि आता चालू आहे मित्राचे आपले पोहे करायची तयारी. नाश्ता वगैरे करून सगळे आवरून वगैरे आलो होतो आपण डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आल्याबरोबर तर सुदर्शन जास्त जोमात आला होता. असे सगळे चाबरे मुले खूपच चाबरे, कारण की जिथं जातील तिकडे धिंगाणे करतील. चष्मा काय समजा रे, तिकीट लेने के लिए और इधर लड़कों के झगड़े चले, इनको ऐसा मार के सीधा ब्लॉग में ऐड कर दिए. आणि मस्त तिकीट वगैरे घेतलं आणि सगळे बसमध्ये बसून आलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाता जाता सगळे इतके उत्साहित होते. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आल्याबरोबर वैष्णवी दिदीला म्हणलं फटाफट तो आता खर्च कर. वैष्णवी दिदीनं मला आणि तिला मस्तपैकी खायला घेतलं. आणि ती ब्लॉग पाहत असेल तर तिच्यासाठी मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आलो होतो इथं स्टॉप घेतल्याच्या नंतर मस्त पैकी नीलकंठ धामला. नीलकंठ धाम मध्ये काय विषय आहे, तरी इथं मस्त पैकी नाईट शो असतो एक, म्हणजे प्रथा राहते काहीतरी, ते आपल्याला काही सांगता येत नाही एवढं. आरती नशी होती आपल्याकडे, तशी याच्याकडे आरती होती. पण मग पुरा बीत दररोज संध्याकाळी काढून ही आरती करते मस्त. त्यांची जी बी परंपरा आहे ती याची म्हणजे एकदम भारी आहे. मस्त आरती वगैरे झाली, तिडलची पालखी वगैरे झाली, आणि त्यानंतर लगेच आमचा प्लॅन झाला जेवण करायला जाण्यासाठी. सुदर्शन, अरे बा इकडे बघ.
आणि सगळे मित्रमैत्रिणी जेवायला आल्याच्या नंतर सगळ्यांनी त्यांचे ताटं घेऊन सगळे बसलो गप्पा मारत जेवण करायला. आणि जेवण झाल्याच्याच नंतर लगेच दीपाली दीदीनं आम्हाला आईस्क्रीम वगैरे खाऊ घातली. हम क्या देख क्या आहे गाईच. सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती सकाळी बघितलेली, दुपारी काय बघितलेलं आपण? बघितलं आम्ही नीलकंठ धाम, नाही, कुबेरधाम. कुबेरधाम. आणि आता बघितलं नीलकंठ धाम. आता चाललो उज्जैन. नीलकंठ धाम. यस. तू गाइस गाड़ी को प्रॉब्लम आज गाइस सुबह रात में हम नीलकंठ धाम से निकल गए थे गाइस उज्जैन के लिए. सकाळी गाडी बंद पडल्यावर सगळ्यांची झोपमोड झाली आणि त्यानंतर लगेच गाडी सुधारल्याच नंतर आपण निघालो होतो उज्जैनला जाण्यासाठी. आणि उज्जैनला आल्याबरोबरच लगेच रूम बुक केली होती. रूमला आल्याच नंतर सगळे आवरून वगैरे निघाले होते खाली जाण्यासाठी. कोलंबरीहून डायरेक्ट डाळबट्टीचं सगळं सामान घेऊन चालू स्वयंपाकाचं, पण आपलं जेवण तर सगळीकडे बाहेरच झालं. आणि आज मेन म्हणलं तर आजच फक्त आपलं एकमेव आपण आज इथं पहिलीच फक्त डाळबट्टी करणार नाही, तर बाकीचं आपण फक्त एका ठिकाणी पोहे केले. त्याच्यामुळे आपण लगेच गाडीतलं सामान काढून घेतलं आणि फटाफट भिडले व सगळे स्वयंपाक करण्यासाठी. आणि आपल्याकडचा स्वयंपाक आपण उज्जैन मध्ये केला म्हणल्यावर तर सगळे एकदम एक्साइटेडच असणार जेवण करण्यासाठी. तर काय फटाफट आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. जेवण वगैरे झाल्याच नंतर सगळं आवरून घेतलं आणि आवरल्याच्या नंतर आपण निघालो लगेच कालभैरवला जाण्यासाठी. कालभैरवला आल्याच नंतर सगळे निघालो मंदिरात जाण्यासाठी. मंदिरात आल्याच नंतर इथं काही फोन अलाउड नव्हतं, त्यामुळे काही व्हिडिओ काढण्यात झाला, पण दर्शन तर एकदम व्यवस्थित झाले. पण आलो तो सगळेजण मग कालभैरवचं दर्शन करून डायरेक्ट महाकालेश्वरला जाण्यासाठी. पण इकडे वातावरण पाहतो मी किती म्हणजे भयंकर झालं, कारण की पावसामुळे पाऊस बी चालू आहे आणि इथे पाणी जास्त वाढलं, जास्तच वेगानं वावरेल पाणी त्याच्यात. आणि आपण आरतीसाठी तितक्या लवकर आलो होतो, तरी इथं आल्याच नंतर आमच्या हाती आरती लागली होती. तर मस्त आहे की आरती वगैरे झाली. आरती वगैरे झाल्याच नंतर सगळे लाईन मध्ये लागले होते मंदिरामध्ये. आणि सगळ्यांचं दर्शन एकदम व्यवस्थित आणि शांततेत होऊन सगळे आले होते बाहेर. आणि एवढं भारी दर्शन झालं होतं, कारण की गर्दी नव्हती आणि काहीच नव्हतं, त्यामुळे एकदम भारी दर्शन झालं. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियों हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल. सगळं बघून आल्याच नंतर दर्शन वगैरे झाल्याच नंतर आमचा प्लॅन झाला सगळ्यांचा खरेदी करायला जाण्यासाठी. मग काय सगळे निघालो वेगळ्या डायरेक्शनला खरेदी करायला जाण्यासाठी. आणि जसं की उज्जैनच्या मंदिरातलं वातावरण जसं होतं तसंच इकडचं बाहेरचं पण वातावरण भारी होतं आणि एकदम शांत होतं. मग काय निवांत फिरणं झालं, निवांत खरेदी वगैरे झाली आणि सगळे आलो होतो आम्ही रूमला. आणि रूमला मित्रमंडळी आली म्हणल्यावर तर काही चैन बसणार नाही, धिंगामस्ती यांची आल्याबरोबरच चालू झाली. आपल्याला जास्त ब्लॉग काढता आला नाही, कारण की रात्री आपल्यासोबत झाला तो एक छोटासा स्कॅम. आणि आता आपण निघालो होतो डायरेक्ट आपल्या घराकडे वापस जाण्यासाठी. घराकडे जाता सकाळी एक छोटासा स्टॉप घेतला होता चहा नाश्त्यासाठी आणि निघालो होतो मग आपण घराकडे जाण्यासाठी. आणि एन्जॉय वगैरे करत मस्तपैकी आपण आलो होतो खुलताबादमध्ये. आणि खुलताबादमध्ये आल्याच नंतर म्हणलं मस्तपैकी चहा वगैरे घेऊ आणि ब्लॉगला एंड करू. आणि हा व्हिडिओ म्हणजे मी ब्लॉग म्हणजे म्हणून ब्लॉगने काढलेला, तर आमच्या क्लासमेटसाठी एक आठवण म्हणून एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि तुम्हाला हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि काय या व्हिडिओत चुकले मला ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम सुधारणा करेल. आणि हा व्लॉग म्हणजे व्लॉग म्हणून नाही काढलेला, तर आमच्या क्लासमेटसाठी एक आठवण म्हणून हा व्हिडिओ मी काढलेला आहे. तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि काय चुकते मला ते कमेंटमध्ये सांगा. तर भेटतो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.